अजित पवारांकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल होती आणि त्यामुळेच काही दिवसातच त्यांचा अपघात झाला असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं असून ते बेताल वक्तव्य करत असल्याची जोरदार टीका केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केला। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही सोशल मीडियावर शंका उपस्थित केली। या पार्श्वभूमीवर या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। अजित पवारांच्या जाण्याने अहिल्यानगर जिल्ह्याचंही मोठं नुकसान झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। दादांचं अहिल्यानगर जिल्ह्याशी तसं जवळचं नातं होतं, कारण देवाळीतून जाजोळ होतं। कदम कुटुंबियांशी त्यांचे असणारे स्नेह स्वतः या अपघाताच्या चौकशीची विनंती स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे। जे अपघाताची कारण काय तर त्याच्यामध्ये आता काही मंडळी काही वेगळ्या शंका व्यक्त करतात, त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही। परंतु ह्या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी स्वतः विनंती राज्य सरकारने आता DGCला केलेली आहे। संजय राऊत म्हणतात की अजितदादांकडे भाजपची एक घोटाळ्याची फाईल होती असं त्यांनी एक संशय व्यक्त केलेला आहे। अर्थ काय आहे की संजय राऊत सारख्या माणसाने ठीक आता त्यांची बुद्धिभ्रष्ट झाली हा वेगळा आहे, परंतु अशी बेताल व्यक्त करण्यामध्येच त्यांचं खरं आता पक्ष संपला जी दयनीय अवस्था झालेली आहे। मला वाटतं अशा लोकांनी जे मुक्त फळ उधळायचं काम जे केले आहे त्याला आता त्याला लोकांची मान्यताच मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते असं का बोलतात। निश्चितपणे मला वाटतं मी जे नेहमी सांगत आलेलो आहे की यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे ही त्याची प्रचिती आहे।